सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही मी, कारण की हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना बघायचा आहे आणि मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक, महिला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणी मला इथे या ठिकाणी दिसत आहेत की एका साईडला पूर्ण लाडक्या बहिणीच आहेत. कुठे आहेत लाडक्या बहिणी? सगळ्यांनी हात वरती करा. किती आहेत लाडक्या बहिणी? सगळ्या बघा. आणि लाडके भाऊ पण इकडे आहेत मोठ्या संख्येमध्ये. बच्चे कंपनी पण आहे मोठ्या संख्येमध्ये. दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम होतो, पण यावर्षी जसं म्हात्रे साहेब म्हणाले की आता इलेक्शन पण लागलेलं आहे, हे आता फटाके फोडू नका, शिल्लक ठेवा नंतर. आत्ताच या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर उदय सामंतजींच्या हस्ते या डोंबिवलीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं भूमिपूजन आजच आता तिथूनच करून आलो आम्ही. त्याचबरोबर सावित्रीबाई नाट्यगृह जे आहे त्याचं पुन्हा रिनोव्हेशनचं काम, हे जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होणार आहे ते आपल्या सगळ्या मुलाबाळांसाठी जे आहे एक वेगळा प्लॅटफॉर्म देणारं ठरणार आहे. पहिल्यांदाच एकाच ठिकाणी सगळे स्पोर्ट्स देण्याचं काम जे आहे या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या माध्यमाने होतंय. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमाने या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी 189 कोटी जे आहे हे देण्याचं काम केलं. त्याचं काम आता पूर्ण सुरू होईल आणि पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये जे आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर आपल्या मुलांना जे आहे हे वेगवेगळ्या तालमी असतील, वेगवेगळ्या स्पोर्ट्स मधले कॉम्पिटिशन असतील, त्यांना सराव असेल, या सगळ्या गोष्टी करण्याचं काम जे आहे हे त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या माध्यमाने होणार आहे. अशी अनेक कामं जी आहे ही या कल्याण डोंबिवलीमध्ये झाली. आपण मला खासदार म्हणून एकदा नाही, दोनदा नाही, 3दा निवडून दिलं, त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि आता विधानसभेमध्ये तर उदय सामंतजी विधानसभेमध्ये यांनी एकदम पूर्ण करिश्मा करून टाकला. म्हणजे भोपरनी लोकांनी, काही विरोधकांनी विचार केला होता की बाबा जो शिवसेनेचा उमेदवार आहे राजेशजी मोरे हे जे आहेत हे आमचे कधी निवडूनच येणार नाही. लोकांमध्ये जे आहे दिशाभूल करायचं काम, लोकांना वेगवेगळ्या गोष्टी सांगायचं काम याकडच्या लोकांनी केलं. काही लोकांनी जे दहशतीचं वातावरण इकडे निर्माण केलं, पण राजेश मोरे यांना जे आहे या कल्याण ग्रामीण मधून आणि भोपर मधून जे आहे 70,000 मताधिक्याने जे आहे ते निवडून दिला. हा जो मतदार आहे हा शिवसेनेचा मतदार आहे. गेल्या अनेक वर्ष जे आहे शिवसेनेवरती प्रेम करणारा मतदार आहे. ही सगळी मंडळी जी आहे या भोपरमध्ये गेले अनेक वर्ष काम करतायत आणि त्यांनी पाहिलं की या कल्याण लोकसभेमध्ये या डोंबिवलीमध्ये कशा प्रकारे जे आहे हे बदल 2014च्या अगोदरचं भोपर, 2014च्या नंतरचं भोपर, आज भोपरमध्ये हे एवढं आतमध्ये आहे हे ग्राउंड, तरी सुद्धा येताना जे आहे सगळे रस्ते जे आहे सिमेंट कॉन्क्रीटचे जे आहे करण्याचं काम आपण केलं. याच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्याला निधी दिला. या भोपरमध्ये जे आहे पाण्याचा प्रॉब्लेम खूप होता, त्याच्यासाठी जे आहे अमृत योजनेच्या माध्यमाने जे आहे हे टाकीचं काम जे आहे आता डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जे आहे काम मगाशी आपण विषय काढला तिथे की अमृत योजना कोविडमुळे रखडली, जागा नाही मिळाली, त्याच्यामुळे पुढे गेली. पण आता जागा मिळाली, त्याच्यावरती टाकी बांधली, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम केली आणि या भोपरमध्ये जे आहे हे या पाण्याचा प्रॉब्लेम जो आहे आज पुढच्या या 2 महिन्यामध्ये जे आहे हे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला भोपरमध्ये जो आहे पाण्याचा प्रॉब्लेम कधीच होणार नाही. आज इकडे उदय सामंतजी पण आहेत जे उद्योग मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमाने देखील मोठा निधी जो आहे आपल्या या कल्याण लोकसभेमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये आलेला आहे. तर कोणीही काही येऊन बोलेल, बघा 2014 पासून जे आपण लोकांनी विश्वास दाखवला त्याच्यामुळे इतकी सगळी कामं जी आहे ही या कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही सगळे लोक करू शकलो. पुढे देखील आपल्याला अशीच कामं जी आहे ही पुढे घेऊन जायची आहेत. काही लोक येतील जी लोक फक्त आपल्याला जे आहे निवडणुकीला दिसतात, पण ही सगळी मंडळी जी आहेत हे आपल्याला नेहमी आपल्या सेवेमध्ये जे असतात. आमचे एकनाथ मामा आहेत, गेले अनेक वर्ष शिवसेनेचं काम करतायत. त्याचबरोबर दिलखुश आहे, ब्रह्मा आहे, त्याचबरोबर आमचे अनिल म्हात्रे जी आहेत, त्याचबरोबर आमचे नितीन माळी जी आहेत, आमचा अर्जुन आहे, आमचे प्रकाश म्हात्रे जी आहेत, हे सगळी मंडळी जे गेल्या अनेक वर्षापासून
आपला प्रश्न जो आहे कसा सोडवला जाईल, आपल्या या भोपरमध्ये कसं काय डेव्हलपमेंट होईल, त्याच्यासाठी ते पाठपुरावा करत असतात. आणि आज सांगायला आनंद वाटतो की आज मोठ्या प्रमाणामध्ये कामं जी आहेत या कल्याण डोंबिवलीच्या प्रत्येक गावामध्ये असेल, प्रत्येक शहरामध्ये असेल, प्रत्येक गल्लीमध्ये असेल, हे करण्याचं काम जे आहे हे आपण शिवसेना म्हणून केलेलं आहे. इतके वर्ष आपण शिवसेनेबरोबर जे आहे हे मोठ्या जोमाने जे आहे ताकदीने उभे राहिलेले आहेत. पुढे येणाऱ्या या कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जे आहे आपण शिवसेनेबरोबर उभे राहा एवढं निवेदन आपल्याला करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आपल्याला आपण जो विश्वास दाखवला, आपण जो आशीर्वाद दिला, त्याच्यामुळे एवढी सगळी कामं, कल्याणशील रोड असेल त्याची वाईडनिंग असेल, कल्याणशील रोडवरचा मेट्रो असेल, आता तिकडे डबल डेकर फ्लायओव्हर देखील जो आता होणार आहे, अशा अनेक कामं, आज आपल्या सुतिकागृहाच्या जागी हॉस्पिटलचं निर्मिती असेल त्याचं काम सुरू झालेलं आहे. सावळाराम क्रीडा संकुल तुम्हाला सांगितलं मी, याच्या अगोदर अशी सगळी कामं नव्हती होत. पण जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे देण्याचं काम केलं. भविष्यामध्ये देखील या सगळ्या लोकांच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे इकडे दिला जाईल. आणि ज्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या ज्या आहे या आतापर्यंत जशा सोडवत आलो तशाच समस्या पुढेही सोडवण्याचं काम आम्ही सगळे करू. आपण सगळे लोक या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे देखील मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी उदय सामंतजीचं खास करून धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांना या कार्यक्रमाला, म्हणजे फक्त एकच कार्यक्रमाला आम्ही आमंत्रित केलं होतं, पण त्यांना मी बोललो आज ह्या भागामध्ये कोकणवासीय जे आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहतात. आपण जर आलात तिथे तर आमच्या सगळ्या कोकणवासियांना जो आहे हा खूप आनंद होईल. त्यासाठी ते आवर्जून इकडे